गावाला आलो तो आराम करायला, पण अचानक कळलं की आमच्या सॅटर्डे क्लबच्या कुडाळ चॅप्टरची मीटिंग आहे. मग काय, उचलली बॅग आणि निघालो. नमस्कार मंडळी, मी सतीश गोसावी. आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मीटिंगला तर वेळेवर पोहोचायचं होतं, पण गाडी म्हणाली बॉस आधी माझ्या नाश्त्याचं काय ते बघा. पेट्रोलचे भाव किती वाढले तरी गाडीमध्ये पेट्रोल, आणि बिझनेस मध्ये प्रगती करायची असेल तर बिझनेस मध्ये नेटवर्किंग तितकंच महत्वाचं. म्हणून मग गाडीची टाकी फुल केली आणि निघालो माझ्या मीटिंगच्या लोकेशनकडे. तब्बल 1.5 तासाच्या प्रवासानंतर फायनली मी लोकेशनवर पोहोचलो. सॅटर्डे क्लब बद्दल इतक्या कमी वेळात बोलणं तसं कठीणच आहे, पण सध्या फक्त इतकंच सांगेन की इथं फक्त ओळखी होत नाहीत, तर व्यवसायासाठी संधी निर्माण होतात आणि आयुष्यभरासाठी नाती. पूर्ण मीटिंग छान पद्धतीने पार पडली. आपण करत असलेला व्यवसाय आपल्या गावात कसा घेऊन येता येईल यासाठी मदत करणारे खूप छान संपर्क मिळाले आणि खऱ्या अर्थानं या मीटिंगला येण्याचं चीज झालं. मीटिंग संपून घरी निघालो, पण या मीटिंगचा प्रभाव इतका असतो की आपल्या व्यवसाय वाढीसाठी आपल्याला काय काय करता येऊ शकतं हेच सगळे विचार डोक्यात फिरत होते. आणि तितक्यातच नजरेस पडलं हे छोटंसं क्रिकेटचं मैदान. असं काहीतरी होतं ना, तेव्हा असं वाटतं की संपूर्ण युनिव्हर्स तुमच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी तुमच्या समोर आणून ठेवते. फक्त गरज आहे तुम्हाला पहिलं पाऊल टाकण्याची. हाच सकारात्मक विचार मनात ठेवून मी पुढचं काही वेळ बाजूच्या नारायण मंदिरात बसलो. हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील. सॅटर्डे क्लब म्हणजे नक्की काय, नक्की माझा व्यवसाय कोणता. पण हे सगळं इथे सांगत बसताना थोडंसं बोरिंग होऊ शकतं. तरी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला DM करा. भेटूया आपल्या पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, विचार स्पष्ट असतील तर विश्वही तुमची साथ देतं.